नर्मदे हर मित्रांनो, शुभ प्रभात. नर्मदे हर. गंगा येथे या मंदिरात आपण इथे थांबलेलो. आता मंदिर तर बंद आहे. खूप छान असं मंदिर आहे. इकडे डाव्या बाजूला दोन असे ते मेहरब वगैरे सारखं वाटतंय ना, इकडे ह्या दिसतंय ओपन रूम आहेत. तर तिकडे रात्रीचा मुक्काम होता. हे हवनकुंड आहे इकडे आणि पूर्ण हा इकडचा परिसर बघा, छान असा परिसर आहे. नर्मदे हर. ते काका वगैरे आपली वाट बघतात आहे. नर्मदे हर. हळूहळू. आणि गेटला लॉक होतं त्यामुळे लवकर निघता आलं नाही. आणि तसं पण आम्ही लवकरच निघालो आहे, उशिरा निघालेलो नाही आहे. चपला घालायच्या आहे. नर्मदे हर. काका वाट बघतात तर आपण आता पटापट निघूया. नर्मदे हर. तर कालचा मुक्काम गंगा येथील श्री परमहंस आश्रम इथे आपला होता. ॲक्च्युली मला वाटलं कसलं तरी मंदिर असेल ते, कारण आम्ही आलो तेव्हा पण ते बंद होतं आणि आता पण बंदच आहे. खूप छान असा परिसर आहे हा. दरवाजा केला बंद. हां, काका बोलतात दरवाजा बंद केला का? केला. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. आणि मस्त असा गारवा आहे. आणि ह्या काकांना घरी पाडव्याला जायचं आहे. कुठला पाडवा ते सांगत नाही. प्रत्येक वेळी आम्ही म्हणतो 12 दिवसात घरी पोचू, तर हे म्हणतात नाही नाही, पाडव्यालाच जायचं, पाडव्यालाच जायचं. हा, त्यांच्या घरच्यांनी बघा यांना पकडून दांबून ठेवा. पाडवा दर महिन्याला असतो. हा, मोठा पाडवा चैत्र पाडवा, नंतर दीपावळी पाडवा. हा दीपावळी पाडवा. यांचा कोणता पाडवा आहे ते सांगत नाहीत. बाहेर गार आहे भरपूर. आतमध्ये वाटत नव्हतं आतमध्ये. दे मला हे, ते दंड दे. नर्मदे हर. तर अशा प्रकारे आजचा दिवस, कालचा तर एकदम छान, पण नेहमीच छान असतो. आजचा अजून छान होईल. नर्मदे हर. आता बघतोय कुठे चहा वगैरे आहे का. आणि हे महाराज आहेत, परमहंस जे आश्रम आहेत. नर्मदे हर महाराजजी, नर्मदे हर. हे आश्रम. हा, महाराज काय बेडा घाटवा नाही, बेडा घाटला ना आता. बेडा घाट नाही वो रामघाट जाना. अभी रामघाट जाएंगे. यहाँ से ही जाएंगे ना रामघाट में. शॉर्टकट है उसको जाने के आगे. हाच आहे शॉर्टकट. हाँ, इथूनच हा सरळ जाऊन. कितना किलोमीटर है? 10 किलोमीटर. 7-8. चलो महाराज जी, नर्मदे हर. आश्रम बहुत अच्छा है आपका, बहुत अच्छा. बढ़िया आश्रम है. नर्मदे हर. तर सगळे परिक्रमावासी पण पुढे बघा निघालेले आहेत आणि आपण पण आपल्या परिक्रमेच्या मार्गावर मार्गस्थ झालेलो आहोत. आणि क्लायमेट काय कळत नाही आहे. आता गरमी वाढत चाललेली आणि आता परत गारवा व्हायला लागलाय. सूर्य महाराज अजून हळूहळू येतात आहेत. तरीसुद्धा आपण एक नर्मदे हर, शुभ प्रभात. सूर्य महाराज पूर्ण आलो परत एकदा दाखवू. नर्मदे हर मैया. हा 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 हा. आज अंग वगैरे जरासं दुखतंय. कशामुळे दुखतंय माहीत नाही आहे. कफ सारखं वाटतंय. ठीक आहे, मग हे सगळं ठीक करेल. सकाळी थंडी, दुपारी गरमी. हा, क्लायमेट सारखं चेंज होतं त्याच्यामुळे पण थोडं त्रास होत असेल. हां, नर्मदे हर. हां, नको मला नको. तो बघा. आणि हा कुत्रा बघा, एक हात वर करून खातोय पाय. हां, गंगाई आहे. रामकृष्ण हरी. आणि या काकांचा एक इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. त्यांची परिक्रमा त्यांनी कशी सुरू केली तो त्यांचा अनुभव खूप छान आहे. त्याने आम्हाला सांगितलं, पण त्यांच्या तोंडून नक्की ऐकून एकदा हे करायचं आहे. नर्मदे हर. सूर्य महाराजचं दर्शन का खूप छान असं दर्शन आहे. सुप्रभात सगळ्यांना माझ्याकडनं आणि या परिक्रमावासींकडनं सगळ्या. नर्मदे हर. आणि मस्त गरम गरम चहा. माझा इंटरव्ह्यू सुद्धा घ्यायला त्याला पाडव्याला यावं लागेल. निर्मलेवरून नर्मदेवर आलेले आहेत ते.
नर्मदे हर. छान अशी त्यांची म्हणजे ती कहाणी आहे, कहाणीच म्हणायला पाहिजे. म्हणजे मैया कशी घेऊन जाते परिक्रमेला तो अनुभव त्यांनी सांगितला. नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो, आपण जिथून निघालो तिथून नंतर मिरगा एक गाव लागतं. तिथे माँ नर्मदा परिक्रमावासियांना भोजन आणि राहण्याची व्यवस्था आहे. तर हे महाराज जे आहे तिकडे आणि खूप छान महाराज आहे. ते बोलले नाही तरी पण त्यांच्या पूर्ण शरीरयष्टी आणि त्यांच्या मुखावरनं कळतात की ती प्रेमळ आणि खूप छान असे महाराज आहेत. गंगाई के आश्रम में गए वहाँ पे फिर परमहंस. आणि इकडे बाबा साईबाबांची मूर्ती आहे छान अशी. ओम श्री साईनाथाय नमो नमः. ये इतना लंबा नहीं था. हाँ ये तो बहुत नजदीक था. हाँ. किसी को ही पता नहीं. तो किसको पता ही नहीं. हाँ हम आ जाते कल. ठीक है जी, चलो आपके दर्शन तो हो गए. मैया की कृपा. नर्मदे हर. हे काढून टाकू ना काय गरमी लागायला लागली. हे आम्ही काढतो ना तोवर. तर खूप गरम होतो. गंगाईवरनं आम्ही इकडे आलो. तर मधला जो मार्ग होता तिकडून तुम्ही आल्यावर इकडे तुम्हाला जर रात्री विश्राम करायचं असेल किंवा दुपारी जर भोजन प्रसादी करायची असेल तर भोजन विश्राम सगळी व्यवस्था आहे इकडे. तर तुम्ही नक्की येऊ शकता या आश्रमला. आणि हे महाराज आहेत खूप छान आहेत. नर्मदे हर महाराज जी. एक बार नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो, छोटासा आहे आश्रम पण खूप छान आश्रम आहे. तर तुम्हाला आतून आश्रम दाखवतो. काल ॲक्च्युली आम्ही ह्या आश्रमामध्ये येऊन राहायला हवं होतं पण मैयाची इच्छा. हे बघा 1 2 3 4 आसन आहे तिकडे. आणि मैयाची बघा किती सुंदर अशी छबी आहे इकडे. फ्रेम आहे छान अशी. आणि बघा इथे त्यांनी सगळी सोय केलेली आहे. ब्लँकेट पण सुंदर ब्लँकेट आहेत. आतमध्ये त्यांचं छोटंसं किचन आहे. सगळ्या भाज्या वगैरे त्यांचं आसन इकडे आहे. आणि या बाजूला मला वाटतं बाथरूम वगैरे आहे. कोण लेडीज असेल त्यांना आंघोळ वगैरे करायची असेल तर मे त्यांची परमिशन घेऊन इथे करता येईल. हीटर पण लावलेलं आहे बाबाजीने. पण खूप प्रेमळ आहे. वयस्कर आहेत पण खूप प्रेमळ आहेत. ठीक आहे, त्यांची आमची भेट व्हायचीच होती नर्मदे हर. काल आलो असतो तर इथे वास्तव्य केलं असतं. काल इथेच राहिलो असतो पण तसं झालं नाही. पण आज त्यांची भेट झाली कारण ती मैयाची इच्छा होती. आणि साईबाबा ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम श्री साईनाथाय नमो नमः. बाबा आशीर्वाद द्या सगळ्यांना, द्या माझ्या व्ह्युअर्सला पण द्या. नर्मदे हर. इथे चूल वगैरे आहे, जेवण वगैरे इथे भोजन प्रसाद. आता मला वाटतं ते सगळं सदावरतच असेल कारण ते खूप वयस्कर आहेत. ठीक आहे, आपल्या हाताने केलं काय आणि त्यांनी दिलं काय. भोजन प्रसादी होऊन आपलं पोट भरणं हे महत्त्वाचं आहे. जे बोर्ड आहे असा आश्रम आहे या रोडला. हे महाराज तुम्हाला दाखवलं मगाशी मी. बहुत आनंद है आपको मिलके. नर्मदे हर. नर्मदे हर. हां ना. हां. आणि आता आपल्याला हा मिरगा आहे. मिरगामध्ये आश्रम आहे. म्हणजे आपण कुठे होतो आज? गंगाईवरून 5 किलोमीटर अंतरावर आहे. तर तुम्ही इकडे आश्रमात सुद्धा येऊन विश्राम करू शकता, राहू शकता, दुपारी सुद्धा विश्राम करू शकता. नर्मदे हर. चला आता आपल्याला पुढच्या मार्गाला मार्गस्थ व्हायचं आहे. परत एकदा इकडे चहा वगैरे घेतला, बिस्किट वगैरे खाल्लं आणि बघा धरमपुराला इथे आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. मात नर्मदे हर द्वार. नर्मदे हर. तर हा रस्ता आता आपण जाणार आहोत रामघाटच्या दिशेने. आणि इथे वाटतं परत कसली तरी फॅक्टरी आहे. हां हां. नर्मदे हर. नर्मदे हर.
नर्मदे हर. नर्मदे हर. धरमपुरा गावाकडे जाताना डाव्या बाजूला एक काय म्हणतात पायवाट आहे, म्हणजे मातीचा कच्चा रस्ता आहे. तर तो रस्ता घ्या, पुढे धरमपुरापर्यंत जाऊ नका. एक तलाव दिसेल, त्या तलावाच्या बाजूने रस्ता आहे रामघाटकडे जायला. आम्ही पुढे गेलेलो, नंतर गावकऱ्यांनी सांगितलं की हा शॉर्टकट रोड आहे. तर आता हा शॉर्टकट रोड पकडून आपण रामघाटकडे जात आहोत. नर्मदे हर. हे तलाव आहे बाजूला, छोटंसं तसं मोठं. नर्मदे हर. गुरुपुरा गावामध्ये आपण प्रवेश केला आहे आणि इकडे कुठला तरी पूजा विधी चालू आहे. नर्मदे हर. रामघाट के लिए आगे है ना यहाँ से, इथूनच रस्ता आहे रामघाटसाठी. नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो, मयाचं दर्शन घ्या. रामघाटला आपण आलेलो आहोत. नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. हाँ, गंगा जी की धार है, वो लागना मत. आता गंगा जी की धार आपल्याला माहित नाही. हाँ. नर्मदे हर. इकडून बरोबर. आपण जायचं कुठे? आपण इथेच थांबलोय ना, आपण कुठे पुढे जाऊ आता? नर्मदे हर. हाँ 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 भैया इधर आ जाओ. नर्मदे हर मित्रांनो, रामघाटच्या इकडचा मोनी बाबा आश्रम आहे. तिकडे दुपारची भोजन प्रसाद. ॲक्च्युली आम्ही 11लाच तिकडे पोचलेलो, पण भोजन प्रसादी मिळेपर्यंत 1:30 वाजले. आता 2:15 झालेले आहेत आणि आता आम्ही इथून पुढच्या मार्गाला मार्गस्थ झालो आहोत. किनाऱ्यावरून जायला बरोबर मार्ग नाही आहे, मग गावाचा रस्ता आहे, तिथून आपण जात आहोत. आणि बघा इथे पण तेच स्प्रिंकल चालू आहेत. एक मिनिट थांब, ह्याला जाऊ दे. येईपर्यंत आपण निघून नाही नाही नाही, आलं आलं. हे बघा, हे स्प्रिंकलमुळे अंगावर उडाल तर काही त्रास नाही आहे, मस्त गारगार वाटेल. नर्मदे हर. अरे जा ना बाबा. आणि ते मार्ग तसा नीट कळत पण नाही, कुठून जायचं, किनाऱ्यावरून जायचं, गावातून जायचं की मेन रोडवरून जायचं. तर आता हा मार्ग गाववाल्यांनी सांगितला आहे, त्या मार्गाने. हां, तर त्या मार्गाने आता आपण निघालो आहोत. पुढे बघूया कसा रस्ता आहे, काय आणि कसं जायचं आहे. नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. रात्री परत एक गोळी घ्यायला पाहिजे झोपताना. बरं आहे मला आता. हां, अर्धी आहे ती गोळी. तुम्ही झोपलेले मगाशी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. कहाँ से है बाबा जी? नर्मदे हर. नर्मदे हर. नहीं नहीं, 2 रस्ते हैं ना परत. महाराज जी कौन सा हाथ जाना है? इधर जाना है कि उधर जाना है? सीधा ना? नीचे वाला ऊपर वाला.
तर 2 रस्ते आहेत, एक उजवीकडे जातो आणि एक सरळ जातो आहे. तर मातारामने सांगितलं की वरच्या रोडने जायचं. मध्ये रामघाटवरनं आपण दुपारी भोजन प्रसाद येऊन निघालो आणि आता आपण धरती कचार इकडे पोचलो आहोत. तर इथे शासकीय माध्यमिक शाळा धरती कचार हे बघा उजवीकडे दिसतंय तुम्हाला. आणि धरती कचार गाव आहे. तर इथे आश्रम शोधायचा आहे. उन्हामुळे नर्मदे हर. चला धरती कचार गाव आलं. तर कुठला आश्रम आहे, धर्मशाळा आहे, काय बघूया आपण. काय व्यवस्था इकडे नर्मदे हर. नर्मदे हर. घसा सुकतो चालून चालून. नर्मदे हर हा पण चढण आहे बघा. नर्मदे हर मित्रांनो हे बघा. अरे बापरे, यांचे केस कापलेत वाटतं. चकाचक केले त्यांना. इथे मेंढ्या आहेत. बऱ्याच दिवसांनी मेंढ्या दिसतात. आपण बकऱ्याच बघतो. इकडे बकऱ्या ह्या बाजूला ठेवलेल्या आहेत. त्यांचा बाडा इकडे बनवला आहे बकऱ्यांचा. आणि मेंढ्यांचा बाडा तिकडे आहे. नर्मदे हर. आणि इकडे आपल्या उजव्या बाजूला मैयाचं दर्शन घ्या. नर्मदे हर मातश्री नर्मदे हर. इकडे बघा बकऱ्यांचा बाडा केलेला आहे इकडे. आवाज मी केलाय. आणि बघा म्हशीचे केस कापलेत सगळे. पार्लरमध्ये घेऊन गेलेले वाटतं तिला. आणि यांना बांधलेलं असतं तेव्हा ही आपल्यावर फुसफुस करतात. असं दाखवतात की आपण घाबरत नाही. जेव्हा सुट्टे असतात तेव्हा आपल्याला बघून पळतात. नर्मदे हर. आणि इकडे बाहेर हापसा आहे. आणि इकडे एक मोठं वडाचं झाड आहे. तिथे आश्रम आहे. आता तिकडे चावी वगैरे काय बंद आहे वाटतं. लॉक लावलं आहे वाटतं बहुतेक. लाईट वगैरे आहे. नर्मदे हर. आपण ह्या बाजूने आलेलो आहोत. नर्मदे हर. काय सिच्युएशन काय